महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून 2 लाख रुपयांची मागणी करणारा नाशिकमधल्या भाजप पदाधिकाऱ्याचा व्हिडिओ शनिवारी व्हायरल झाला। त्यामुळे एकच खळबळ उडाली होती। त्यानंतर आता नाशिकमधले भाजपचे नेते गोपाळ पाटील यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। 10 लाख रुपये देऊनही महापालिकेचं तिकीट न मिळाल्याबाबतची नाराजी गोपाळ पाटील व्यक्त करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय। दरम्यान हा व्हिडिओ मोडतोड करून दाखवण्यात आल्याचं गोपाळ पाटीलनी म्हटलंय। पैसे मागितले नाही। मी आता त्याच्यावर सायबरमध्ये गुन्हाही नोंदवतोय की माझ्या जे शब्द होते ते तोडून त्या ठिकाणी जात आहे, तो व्हायरल होतोय। सकाळी फक्त क्लिप होती म्हणून मी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, परंतु आता टॅगलाईन येते आणि गोपाळ पाटलाकडनं 10 लाख रुपये मागितले असं त्याचे घेतले, असं जो त्याच्यामध्ये ती टॅगलाईन आहे। मी सर्वप्रथम क्लिअर करतो की मला कोणीही पैसे मागितले नाही। मुंबईत भाजपच्या प्रचाराचा नारळ आज फुटला। संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मे झालेल्यांना आदरांजली वाहून महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू करण्यात आला। वायबी चव्हाण सेंटरमध्ये भाजपची शहरातली पहिली सभा झाली आहे। या उमेदवारांचा विजयी मेळावा असल्याचा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं। तर पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली। माझ्या लक्षात आलं, जिथे जिथे भारतीय जनता पक्ष हा लीड मध्ये आहे ते मतदारसंघ सोडून देऊ तर आम्ही जिंकणारच। पण ज्या मतदारसंघामध्ये आमची लढाई कुठे शिवसेनेशी कुठे काँग्रेसशी आहे, अशा एक नव्हे 42 मतदारसंघामध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांनी मॅच। राजकीय पक्षांनी उमेदवारी वाटपात घातलेल्या घोळामुळे आणि उमेदवारांकडून राहिलेल्या काही त्रुटींमुळे पुण्यातल्या 350हून अधिक उमेदवारांचे अर्ज बाद झालेत। पहाटेपर्यंत या अर्जांची छाननी सुरू होती। त्यात अनेक महत्त्वाच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं त्यांना आता घरीच बसावं लागणार आहे। तर अनेक पक्षाच्या अधिकृत चिन्हाऐवजी अपक्ष लढावं लागणार आहे। महापालिका निवडणुकीत उमेदवारीच्या बाबतीत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर गोंधळ झालाय। त्याचा परिणाम निवडणुकीतील समीकरणांवर निश्चितच होणार आहे। राज्यात महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार सुरू झाला असताना उस्मानाबादमध्ये मात्र काँग्रेसच्या सोनेरी मेजवानीची चर्चा रंगली होती। पक्षाच्या प्रचाराची सुरुवात जिल्ह्यातल्या येणेगूरच्या सभेनं काल झाली। या सभेला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील चाकूरकर आणि उस्मानाबाद लातूर जिल्ह्यातील सर्व आजी माजी आमदार उपस्थित होते। सभेला 3 तास उशीर झाला होता आणि त्यावेळी हे सर्व वरिष्ठ नेते एका कार्यकर्त्याच्या बंगल्यावर मेजबानी करत होते। या कार्यकर्त्यानं नेत्यांसाठी सोन्याची ताटं, वाट्या, भांडी ठेवल्याची जोरदार चर्चा सभास्थानी रंगली होती। कार्यकर्ते उन्हातान्हात बसून असताना नेते मंडळी मात्र सोन्याच्या ताटात मेजबानी झुडत असल्याबद्दल काही कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप सेना युतीच्या नेत्यांचे परस्परांवरील आरोप प्रत्यारोप हे राजकीय नाटक आहे। हे सर्व काही लोकांना वेड्यात काढण्याची राजकीय रणनीती आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली। ते सोलापुरात बोलत होते। निर्णय तुम्ही एकत्रित म्हणून घेताय, तुम्ही यांचं नेमकं चालतं तरी काय? तुम्हाला आठवत असेल टीव्हीवर तुम्ही बघत असाल, नुरा कुस्ती असतात ना, पैलवान 2 WWF तुम्ही पाहिलं असेल। WWF तुम्ही पाहिलं, त्याच्यामध्ये दोन्ही पैलवान जोरदार मोठे पैलवान असतात। दोघे अंगाला तेल लावून भरपूर येतात, एकमेकांना असं मारतात, लोकांना वाटतं हे अच्छा हो, हे उसको पीट रहा है, दुसरा म्हणतो हे अच्छा उसको पीट रहा है। पण दोघांचं फिक्सिंग अगोदर झाले असतं, तू मेरे को पीट, मैं तेरे को पीटता हूं, आखिर में पैसे अपने कुछ मिलने वाले। उमेदवार अर्ज छाननीत शिवसेनेच्या पॅनलला झटका बसलाय। प्रभाग क्रमांक 30 मधील शिवसेनेच्या 4ही उमेदवारांच्या एबी फॉर्मला निवडणूक अधिकाऱ्यांनी हरकत घेतली आहे। उमेदवारांच्या एबी फॉर्मवर शिवसेना नेते अनिल देसाई यांनी काळ्या रंगात स्वाक्षरी केल्यानं ही हरकत घेण्यात आली आहे। त्यामुळे शिवसेनेचं संपूर्ण पॅनलच अपक्ष ठरण्याची शक्यता आहे। स्वाक्षरीबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी या उमेदवारांना सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। 3 दिवसापूर्वी शिवसेनेत दाखल झालेले अपक्ष नगरसेवक संजय चव्हाण यांच्यासह अपक्ष नगरसेविका रशिदा शेख, शकुंतला खोडे, निलेश चव्हाण यांच्या अधिकृत उमेदवारीवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। महापालिकेच्या तिकिटासाठी सर्वच पक्षांमध्ये आयाराम गयारामांचा सुळसुळाट होता। मात्र घाटकोपरच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रतीक्षा घुगे यांनी मात्र पक्षांतराचा वेगळाच विक्रम नोंदवलाय।
एका दिवसात 3 पक्षांमध्ये त्यांनी प्रवास केला. गेल्या काही महिन्यांपासून त्या भाजपचं काम करत होत्या. मात्र भाजपनं घाटकोपरच्या प्रभाग 120 मधून त्यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांनी शिवसेनेचा दरवाजा ठोठावला. शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. मात्र एबी फॉर्ममध्ये तांत्रिक अडचण असल्याचं सांगत फॉर्म काढून घेतला. त्यामुळे प्रतीक्षा घुगे यांचा हिरमोड झाला. अखेरच्या क्षणी काँग्रेसनं उमेदवारीचा हात दिला. मात्र त्यातही निराशा आली. प्रतिज्ञापत्र अपूर्ण असल्याचं कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रतीक्षा घुगे यांचा अर्ज बाद ठरवलाय. आपण ऑनलाईन संपूर्ण प्रतिज्ञापत्र दिलं होतं, मात्र प्रिंटआउट निघालं नसल्यानं निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. पुण्यात रेश्मा भोसले आणि सतीश भैरट यांना मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये एकाच जागेसाठी या दोघांना भाजपनं उमेदवारी दिली होती. या दोघांचे एबी फॉर्म बाद करण्यात आले. त्यामुळे आता या दोघांनाही अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. रेश्मा भोसले यांनी अर्ज भरताना राष्ट्रवादीच्या नावानं भरला, पण भाजपचा एबी फॉर्म जोडला. पक्षानं रेश्मा भोसले या पक्षाच्या अधिकृत उमेदवार असल्याचं पत्र दिलं, पण अर्ज चुकीचा ठरवल्यानं त्या पक्षाच्या उमेदवार ठरू शकल्या नाहीत. सतीश भैरट यांनाही पक्षानं एबी फॉर्म दिला, पण पक्षानं रेश्मा भोसले अधिकृत उमेदवार असल्याचं सांगितल्यानं त्यांचा एबी फॉर्म रद्द करण्यात आला. त्यामुळे आता 7 मधून भाजपचा उमेदवार नाही, दोघांनाही अपक्ष लढावं लागणार आहे. तर प्रभाग क्रमांक 25 मध्ये काँग्रेसचे उमेदवार अभिजित शिवरकर यांचा एबी फॉर्म अवैध ठरला आहे. महापौर प्रशांत जगताप यांच्या विरोधात अर्ज भरण्यात आला होता. एका ठिकाणी बोलून मला तो फॉर्म दिला त्यांनी, म्हणजे उद्या साखर तुम्ही सबमिट करा म्हणून मी काल 12:25 मिनिटांनी फॉर्म भरला इथं मी. माझ्यानंतर एबी फॉर्म पण दिला तुम्ही? हो, त्या दिवशी मी एबी फॉर्म दिला. पहिला माझाच गेलेला आहे. त्यानंतर काय झालं? त्यानंतर मग पक्षाने सांगितलं की यांचा आम्ही फॉर्म कॅन्सल केलेला आहे, यांचा अर्ज आम्ही यांना नजर चुकीने आम्ही यांना दिला गेलेला, त्यांचा फॉर्म स्थगित करून यावं. आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला की माझं फॉर्म ग्राह्य धरलेलं आहे त्यांनी, पण चिन्ह नाही देता मला अपक्ष उमेदवार घोषित केलेला आहे. आणि मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून इलेक्शन लढवणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नसल्यानं याचा निषेध करण्यासाठी नाराज भाजप कार्यकर्त्यांनी पुढची दिशा काय असेल याबाबत बैठक घेत पक्षावर टीका केली. पिंपरी चिंचवडमध्ये जुनी भाजप राहिली नाही, राष्ट्रवादी भाजप झाल्याची टीका यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे. आम्ही निवडून आलो नाही तर आम्ही भाजपचे उमेदवार नक्कीच पाडू शकतो असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. राष्ट्रवादीचा बी नव्हे तर ए गट आहे, प्युअर राष्ट्रवादीचा गट झाला आहे आणि याच्यात कुठली शंका राहिली नाही. निवडणुकीच्या या वातावरणामध्ये होते किती, बोटावर मोजण्यापेक्षा जास्त नव्हते, 20-22 लोक होते आमची भारतीय जनता पार्टीची जुनी. पण आता या ठिकाणी पूर्णपणे उलटी परिस्थिती झाली आहे. या ठिकाणी रोड रोलर खाली जुना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता चिरडल्यासारखा अक्षरशः चिरडून त्याची राजकीय हत्या केली गेलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना होमग्राऊंडमध्येच एकामागोमाग एक मोठे धक्के बसत आहेत. रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीच्या काळातच हे धक्के तटकरेंना बसलेत. ज्येष्ठ नेते विजय कवळे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हा सरचिटणीस राजा केणी आणि तटकरेंचे खंदे समर्थक जिल्हा परिषद सदस्य नंदू म्हात्रे यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. हे दोघेही लवकरच सेनेत प्रवेश करणार आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापची आघाडी झाली आहे. आघाडीच्या राजकारणात कार्यकर्त्यांना संधीच मिळत नसल्यानं पक्षात मोठी नाराजी आहे. त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला सहन करावा लागतोय. येत्या 2 दिवसात राष्ट्रवादीला आणखी धक्के बसणार असल्याचंही बोललं जात आहे. तटकरे साहेब यांची कन्या वर्षा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्याचे तटकरे साहेबांचा हेतू आहे. आणि मला माझ्या मतदारसंघात, खरगाव मतदारसंघात मी स्टँडिंग मेंबर असून माझी तिकीट कापण्यात आलेली आहे. आपल्याला स्वतःच्या मुलीला अध्यक्ष म्हणून बसवायचे असल्यामुळेच माझी तिकीट कापण्यात आली. तरी मी यापुढे माझ्या सदस्यपदाचा, राज्यसभा सदस्यपदाचा राजीनामा देत असून मी शिवसेनेचा यापुढे निष्ठेने काम करणार. निवडणुकांच्या रणधुमाळीत आजवर तुम्ही विविध प्रकारचे उमेदवार पाहिलेत, पण आज आपण असा उमेदवार पाहणार आहोत. हा उमेदवार प्रचाराला आला की साऱ्यांच्याच त्याच्यावर नजरा खेळतात. मुंबईतल्या विक्रोळीमधून मनसेनं जयंत दांडेकर यांना उमेदवारी दिली आहे. दांडेकर अगदी लहान आहेत, पण वयानं नाही तर उंचीनं. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये दांडेकर यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळेच मनसेनं त्यांना उमेदवारी देऊ केली आहे. उमेदवार कसाही असो, त्यानं परिसरातल्या समस्या सोडवाव्या असं मत मतदार व्यक्त करतायत. राजसाहेबांची जी ध्येय धोरणं असतात त्या अनुषंगाने आम्ही कामं करतो. आज त्यांच्या एका आशीर्वादाने आज मुंबई महानगरपालिकेमधील प्रभाग क्रमांक 118च्या उमेदवारी मला त्यांनी दिलेली आहे. फार त्यांचा ऋणी आहे. परंतु त्यांची जी विजन
जे आहेत ती आम्ही घेऊन 100% जाणार आणि इथला हा गड आम्ही राखणार. दिवसभर ते जनतेसाठीच अवेलेबल असतात. असं व्यक्तिमत्व कन्नौरमध्ये तुम्हाला कोणत्याही पक्षाचं किंवा कोणत्याही इतर व्यक्तींचं दिसणार नाही. जो व्यक्ती फक्त 24 तास लोकांची सेवा करतो असं हे व्यक्तिमत्व जयंत दांडेकर हे आहेत. आणि मला मनापासून वाटतं येणाऱ्या निवडणुकीत लोक त्यांना स्वतःहून मतदान करतील. जिल्ह्यातून आता जिल्हा परिषदेच्या जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी अकोले तालुक्यातील कळसूबाईच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावातून भाजपच्या जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी गेली 40 वर्ष आदिवासी विकासाच्या नावाखाली आदिवासींचा नव्हे तर स्वतःचा विकास करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना या निवडणुकीत घरी पाठवण्याचं काम अकोले तालुक्यातील मतदारांनी करावं असं आवाहन करतानाच विकासाच्या गप्पा कोणी मारू नयेत, देशात आणि राज्यात सरकार आमचं आहे, मुख्यमंत्री माझे ऐकतात असं सांगायला ते विसरले नाहीत. आता जिल्ह्याचा पालकमंत्र्याची तिजोरी मोठी आहे. आता जर माझ्या ऐकण्यातली माणसं दिली तर तुमचे प्रश्न मावशी राहतील का? प्रश्न मिटतील का नाही? त्यामुळे आता जिल्ह्याचा पालकमंत्री आणि माझा मुख्यमंत्री बरं ऐकत येत. तसं शिवाजीराजे गृह खातं सांभाळलंय 2-2.5 वर्ष बिगर तक्रारीचं आणि बिगर बोबटाचं. बदलापुरातील कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये पालकांनी ठिय्या आंदोलन केलं. ऍडमिशन 10 मिनिटात बंद केल्यानं पालक संतप्त झाले. बदलापुरातील नामांकित असलेल्या कार्मेल शाळेत शनिवारी सकाळी 10 वाजता ऑनलाईन ऍडमिशनची वेळ होती. त्यामुळे पालकांनी शाळेत ऍडमिशन फॉर्मसाठी गर्दी केली होती. मात्र 10 वाजून 10 मिनिटांनी शाळेनं ऑनलाईन ऍडमिशनची साईट बंद करून ऍडमिशन फुल झाल्याचं पालकांना सांगितलं. यावर संतप्त झालेल्या पालकांनी अवघ्या 10 मिनिटात ऍडमिशन फॉर्म संपून ऍडमिशन फुल झालीच कशी याबाबत शाळा प्रशासनाला जाब विचारला. मात्र पालकांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. त्यामुळे शाळेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानं पोलिसांना बोलवण्यात आलं. या प्रकाराबाबत शिक्षण मंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी पालकांनी केली आहे. परभणीत अखेर व्यापाऱ्यांनी बेमुदत संप मागे घेतलाय. 10व्या दिवशी संप मागे घेण्यात आलाय. एलबीटीच्या वसुलीवरून व्यापारी संपावर गेले होते. व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर तोडगा निघालाय. खासगी एजन्सीमार्फत एलबीटी वसुलीला शासनानं स्थगिती दिली आहे. चौकशी होईपर्यंत नवीन एजन्सी न नेमण्याचे आयुक्तांना आदेश देण्यात आले. आयुक्त राहुल रेखावर व्यापारी आणि शिवसेनेत एलबीटीच्या मुद्द्यावरून संघर्ष सुरू आहे. लातूरमधल्या बहुचर्चित कल्पनागिरी हत्याकांड प्रकरणातल्या आरोपींच्या नार्को टेस्टच्या मागणीसाठी अनेक सामाजिक संघटनांनी कॅन्डल मार्च काढला. या हत्येला 3 वर्ष उलटली, पण अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि सीआयडीकडे या प्रकरणाचा तपास आहे. मात्र आजवर या प्रश्नांची उत्तरं मिळू शकलेली नाहीत. त्यामुळे आरोपी महेंद्रसिंग चौहानची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली जाते. विशेष म्हणजे कल्पनाचे कुटुंबीय आणि आरोपी महेंद्रसिंगच्या कुटुंबियांनीही नार्को टेस्टची मागणी केली आहे. पुणे नाशिक महामार्गावर आळे फाट्याजवळ वऱ्हाडाच्या बसनं पेट घेतला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधल्या 50 प्रवाशांचे प्राण बचावले. नारायणगावमधून इंदूरला लग्नासाठी ही बस निघाली होती. ही आग सुमारे 2 तासानंतर विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात राहणारे उच्च शिक्षित क्षेत्रातील प्रतिष्ठित प्राचार्य डॉक्टर D.R. पाटील यांच्या खासगी वाहनाला पेट्रोल टाकून पेटवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेत गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे जळून खाक झालाय. प्राचार्य पाटील यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तीची गाडी पेटवली जात असताना सामान्य नागरिकांची सुरक्षा रामभरोसे असून या घटनेमुळे शिरपूरमध्ये पोलिसांचं अस्तित्व नसल्याचं जमा आहे. या घटनेतून शिरपूर शहरात पोलिसांचा धाक राहिला नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं असून गुंडांचं राज्य सुरू असल्याचं दिसून येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा इथे आनंद विद्यार्थी गृहात शिकत असलेली 2 मुलं गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता आहेत. मुलं बेपत्ता झाल्यानंतर मुलांचे आईवडील ब्राह्मणवाडा आणि इतर परिसरात मुलांचा शोध घेत आहेत. मात्र मुलं मिळत नसल्यानं पालक भयभीत झालेत. अकोले पोलीस ठाण्यात या प्रकरणी बेपत्ता तक्रार नोंदवण्यात आली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या परदेशी फळांची आवक चांगली होतीये. यात सफरचंद, किवी, ड्रॅगन फ्रूट, संत्र, द्राक्ष यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारतीय फळांच्या तुलनेत ही परदेशी फळं 32% स्टॅम्प ड्युटी भरून देखील स्वस्त मिळत असल्यानं या परदेशी फळांची विक्री चांगली होतीये. सध्या भारतात सफरचंदाचा सीझन नसल्यानं तुर्की, इराण, वॉशिंग्टन, बेल्जियम इथून भारतात सफरचंद येत आहेत. भारतीय सफरचंदाच्या तुलनेत ही सफरचंद स्वस्त विकली जात आहेत. भारतीय सफरचंद 60 ते 150 रुपये किलोनं विकली जात आहेत, तर तुर्की सफरचंद 100 ते 120 रुपये किलोनं विकली जात आहेत. बेल्जियम सफरचंद 70 ते 80 रुपये किलोनं, तर इराणी सफरचंद 80 ते 100 रुपये किलोनं विकली जात आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.